अगं गण्या भाऊ, आमची ह्या रविवारी नाही का चिखलदऱ्याला ट्रिप चालली. आम्ही ड्रायव्हर आमचा जीव आहे गाडीवर. आम्ही ड्रायव्हर. अबे भोकण्या भोकाच्या शिकवण ही नजर जो तेरी लागी मैं दीवानी हो गई, दीवानी हाँ दीवानी मस्तानी हो गई. कायचा आवाज वेगळा विष्णू भाऊ? मला वाटते बाम फुटला. आई व मेलो माय. अगं विष्णू भाऊ, माय तर तू लग्न नाही झालं का? म्हणजे पलटो गाडी, पलटो लवकर. भाड्यात गेलं मला नाही कसं चिखलदरा ठिकलदरा. चल आपल्या गावाकडे लवकर. चाल ना ग, पलटून का चाल ना. अबे गेंडरा काले टेंबून राहिला बे तू. अबे पोट्यो, मला तर वाटून राहिलं टायर फुटला आपल्या गाडीचा. जेव्हापासून आवाज आला ना तेव्हापासून आपली गाडी लैऱ्या मारून राहिली एखाद्या डोम्या नागावानी. थांबा साईडनं लावून पाहू काय आहे तर. फुटू कुठला टायर? आपल्याला करत आहे. तू चालला का सीधा? अरे वांड्रा, आपल्याच गाडीचा फुटला टायर. किडीकल्या तू आलाच काय बे? काय पनवती आहे तू? अबे तुम्ही थांबान बे. चालू आत्ताच नवीन गाडी घेतली आणि टायर फोडून ठेवला माया. विष्णू थांब गाडी. तिच्या बहीण नाही मी. फुटला का फुटला. नवीनच होता का टायर? अजून भरलाय नाही शेणानं. आत्ताच गाडी घेतली का संख्या भाऊन? का विष्णू भाऊ, कशी चालवती गाडी? हा, नवीनच टायर खोलला का तुला? अबे वांड्रा, तो गागल घालून घेतला तू ना. काय दिसून राहिलं का नाही तुले? भोकणीचा अंधार. अबे या सेकंड हँड टायर हो या गाडीचा. मला सांगून राहिला टायर फोडला नसन तसं. जावय बोलव त्या संख्याले कुठं गेलं तर. अरे विष्णू भाऊ कूल डाऊन. संख्या भाऊ सध्या बिझी आहे आता. माहित नाही कोणाचा फोन लागला. मुलूक मुलूक हसून राहिला मगापासून. काहीतरी झोला त्याचा. थांब पाहतो. हॅलो, मग फोन करतो मी. सध्या कामात आहो. काऊन बे साध्या माजला का जास्त? काही नाही का संख्या भाऊ, या विष्णू भाऊ बोलत होता तुले म्हणून म्हणलं. ड्रायव्हरच तसा आहे का आपला? डोळे लावून गाडी चालवते. फोडला का टायर? बे संख्या, मी गाडी बराबर चालवत होतो. तू आपलं सांग ना बे. नवीन टायर काढून ठेवलं तू न आणि हे जुने टायर टाकून ठेवले. टायर फुटणार नाहीत का? का ते इकले बे टायर? खरंच का संख्या भाऊ? या विष्णू भाऊ म्हणते ते बरोबर आहे का? अबे तुले का नवीन टायर का खराब करून टाकतो एवढा लवकर? मला काय तेवढं समजत नाही संख्या भाऊ. पण तू ना ते टायर वाचवासाठी आमचा जीव धोक्यात टाकला का? हे खरंच शोभते का तुले? पाय साध्या, तुला एकच सांगतो. संख्या काही करण पण आपल्या मित्राचा जीव बिलकुल धोक्यात नाही टाकू शकत. तुमच्यासोबत मी ह्या गाडीत बसलो, पण मला काय माहीत हे असं होईन म्हणून. पाय बे साध्या, मी मानतो संख्या हायगीन लुचाडस, पण ते आपला जीव धोक्यात नाही टाकत. एवढा मला त्याच्यावर विश्वास आहे. बे पिस्तुल्या, भोकणीचा अंधार, तिकडे काय पाहून राहिला बे? काही नाही का गण्या भाऊ, पाहून राहिलो. असं वातावरण आपल्याकडे कुठं राहते का? इकडं आहे ना, साल पाय ना, दूर दूरवर हिरवं हिरवं डोंगर बिलकुल. आणि हे पाय ढग, हे पावसाचं वातावरण. हा काय नजारा आहे बिलकुल टॉप क्लास. हो का? पुष्पीची की आठवण आली ना? अरे मोहब्बत थी गण्या भाई वो, इसलिए छोड़ दी. अगर जिद होती तो आज बाहों में होती. सुखी है बिचारी. अगर तेरे साथ लग्न करती तो गोटे में का शेण सावडती. संख्या भाऊ, साध्यानं तर बाम टाकला का त्याच्या उरावर? बे पिस्तुल्या, लढून राहिला का बे? नाही ना का विष्णू भाऊ, निघीन काय लढणार? चला झाला असं पंचर दुरुस्त. चला निघू, टाइम होऊन राहिला आपल्याला. चला. छन से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे, कोई लगे ना अब अपना. डाळ बंद कर रे, पिवरे पिवरे दिसून राहिले ना. कमी येईल का थोडासा? जास्त होऊन राहिलं ना. मी बोलू का आता? नाही का पिस्तुलेश्वर भाऊ, चाल टाइम होऊन राहिला आपल्याला. चला. अबे चालला कुठं करून राहिले? टायरच पलटवत आहे ना अजून का? अशीच घेऊन चालू गाडी? गाडीला खांद्यावर घेऊन जा खिरं, मला चिखलदऱ्याला घेऊन जा खिरं. अगं आपण टायर कुठून आणायचा आता? गाडीत आहे ना बे टेपनी, ते लावून टाकू. काढा मागच्या डिक्कीतली टेपनी म्हणून लावा. मी हात नाही लावणार गाडीले. गाडी माई होय, मी काय हमाल नाही तुमचा टेपनी लावाले आणि पंचर दुरुस्त कराले. चला काढा लवकर काढा. विष्णू भाऊ घे चाल, काढ टेपनी आपणच लावू. वाय बोट्टे वाय का
आता आलो. याच्या पुढे या संख्यासोबत यायचं नाही, कुठंच फिरायला जायचं नाही सोबत. हो ना साहेब, नुसती गाडी याची होय, पण डिझेल टाकून टाकलं ना. डिझेल टाकून या आपल्यावर रोप झडून राहिला. जसं का यानं डिझेल टाकलं आणि यानं चालत आलं इथपर्यंत. हो का रे, दात पाडून टाकलं का तुम्ही डिझेल? आलं तिथं पंपावर गाडी लावली तर मुतायला गेला तर डिझेल भरतपर्यंत तू मुतून नाही आला. हां, आणि इथं सांगून राहिला का आम्ही टाकलं डिझेल? हां, तसं नाही का विष्णू भाऊ, डिझेल तू नाही टाकलं, पण त्या दुकानावर चहा आम्ही देतो ना, तर थोडे पैसा आणतात झाला ना भाऊ. पुण्या मातीतला पैसा रे. लेका मागच्या वर्षीची जी उधारी आतापर्यंत बाकी आहे, पुढच्या पानावर त्या बापाची आणि मागच्या पानावर तुई, अशी दोघे बाप लेकाची उधारी आतापर्यंत खंडाची आहे. आणि तू म्हणून राहिला का माये पैसे आणि तुझे पैसे. काय बोलून राहिला बे पिस्तुल्या, तुले समजून राहिला का? जास्त गुष्णूक खापलू, चुपचाप चक्का काढ डिक्कीतून. अबे यानं तो पहिले त्या तोंडावरचा चष्मा काढ, डुकरावानी तोंड, आणि त्याच्यावर तो काळा चष्मा लावला. असं वाटून राहिलं एखादी ढेकोल घ्या ना मारा तोंड धरून. हो का, काढतो आणतो टेपनी, आणतो डिक्कीतून. थांब बरं विष्णू भाऊ, किती दूर आहे अजून चिखलदरा? आलंच नाही का? काय नाही बे, इथून 4-5 किलोमीटर आहे. आला रे बा चिखलदरा. अरे बाप रे, का ते डोंगर, का ते ढग, का तो धबधबा, एकदम मुख्यमध्ये आहे. अबे बोले का आहे की नाही खरंच? चाल मी मोबाईलवर पाहिलं होतं, पण नाही खरोखर आहे. गण्या, लग्न झाल्यावर त्या वहिनीला इथं साईन फिराले. नाही ठीक आहे सांगते भाऊ, पण त्यासाठी लग्न झालं पाहिजे ना. ही गाडी कोण लावली रे इथं? हा, आमची होईल गाडी साहेब. काऊन जी काय झाली साहेब? झालं काहीच नाही, गाडी इथं लावली, पण पार्किंगची चिठ्ठी कोण फाडन? माझा? अरे कायची चिठ्ठी फाडा असते हो साहेब? द्या, मी फाडून टाकतो. बहीण चिठ्ठी फाडासाठी एवढा टाइम? सोबत आहे रे गेंडूर, लय बडबड करून राहिलो. अरे साहेब आमच्या सोबत आहे, जाऊ द्या. किती रुपये द्यायचे साहेब चिठ्ठीचे? 10 रुपयाची चिठ्ठी फाडा, 10 रुपयाची. ठीक आहे ना साहेब, फाडून टाकू ना. पण साहेब मी काय म्हणतो, 10 रुपयाच्या चिठ्ठीत खरंच 10 लाखाची गाडी सुरक्षित राहील का आमची? तर बापू मग असं आहे, हे 10 लाखाची जी गाडी आहे हे घरी ठेवून द्यायची आणि 10,000 रुपयाचे ऑटो करून येऊन जायचं चिखलदऱ्याला. काय लगे टेन्शन घेता? हे बाकीचे लोक इथं गाड्या ठेवून राहिले, ह्याची उतेच आहे ना. अजी नाही साहेब, हे पोट्ट बयाड आहे, याला का समजते? द्या तुम्ही चिठ्ठी.